औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. तर या ठिकाणी SRP कॅम्पमध्ये जो निकाल सुरू आहे मतमोजणीचा, त्या ठिकाणी प्रभाग 24च्या ज्या पाटील मॅडम आहेत त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आजचा निकाल त्यांच्याकडे काय अपेक्षित आहे आणि सध्याची काय स्थिती आहे आणि त्यांना काय वाटते एकंदरीत या निकालाबाबत. सोलापूर शहरामध्ये संपूर्ण ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा बोलबाला चालू आहे सगळीकडं आणि ह्या सोलापूर महापालिकेवरती 100% भारतीय जनता पार्टीचा भगवा या महापालिकेवरती फडकणार आहे. कमीत कमी 65 ते 70 सीट या भारतीय जनता पार्टीच्या सोलापूर महानगरपालिकेवरती निवडून येईल आणि प्रभाग 24मध्ये 4च्या 4 उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील. आता सध्याची स्थिती पाहता काय वाटते तुम्हाला? सध्याची स्थिती पाहता सध्या सगळीकडे आज सकाळपासून आम्ही जे बघतोय पोल, त्या पोलमध्ये काउंटिंगमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी हा 1 नंबरचा पक्ष आहे आणि तो सोलापूर शहरामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हे 1 नंबरचा पक्ष असेल. एकंदरीत आणखी निकाल जो आहे तो निकाल पूर्ण होण्यासाठी आणखी बराचसा वेळ बाकी आहे. यामध्ये चित्र पलटू शकतं, काय वाटतं तुम्हाला? चित्र वगैरे पलटण्यासारखी परिस्थिती नाही, कारण आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केंद्रामध्ये मोदी साहेबांनी जे काम केलेलं आहे, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काम केलं आहे आणि इथं सोलापूर दक्षिणमध्ये आपले आमदार सुभाष बापू देशमुखनी जे काम केलंय त्याच्यामुळं जनतेचा कौल जो आहे तो भारतीय जनता पार्टीशी आहे. 100% भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार या ठिकाणी विजयी होतील. तर एकंदरीत ज्या भाजपच्या प्रभाग 24च्या पाटील मॅडम आहेत त्यांच्या प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी भाजपचाच हा बोलबाला सकाळपासून सुरू आहे आणि तो अखेरपर्यंत राहील असं त्यांचा जो आहे तो खात्रीशीर अंदाज आहे. अशा आणखी अपडेट्स आपण देतच आहोत. आमच्यासोबत जुळत राहा, लाईव्ह पाहत राहा लोकप्रधान न्यूज सोलापूर. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. स्टाफ कडून, डॉक्टर कडून मला खूप चांगला ट्रीटमेंट मिळाले.